नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. गुप्त नवरात्रामध्ये आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करणं जर शक्य नसेल, तर मग कोणती सेवा करावी या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर बघा, 15 जुलैपासून 23 जुलैपर्यंत गुप्त नवरात्र आहे आणि या 10 दिवसाच्या काळामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते. जसे की आपण चैत्र नवरात्री जे असते तर त्यावेळेस कसं आपण 9 दिवसाचे उपवास धरतो, त्याचबरोबर घटस्थापना करतो आणि आपल्या देवीचे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ देखील करतो. त्याचबरोबर कुंकुमार्चनची सेवा आहे, देवीचा अभिषेक करणे आहे, देवीचा कुळाचार आहे, अशा भरपूर साऱ्या सेवा करतो चैत्र नवरात्रीमध्ये. त्याच पद्धतीने आपल्याला गुप्त नवरात्रामध्ये देखील आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते, तिचा कुळाचार करायचा असतो. त्याचबरोबर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं देखील पारायण करायचं असतं. आता या सगळ्या सेवा जेव्हा आपण करतो त्यावेळेस गुप्त नवरात्रीमध्ये या सगळ्या सेवा आपल्याला गुप्त ठेवायच्या असतात. कारण गुप्त नवरात्रीला जी काही आपण आपल्या कुलदेवीची सेवा केली असते तर ती सेवा आपल्याला गुप्त ठेवायची असते. म्हणून या गुप्त नवरात्रीमध्ये आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायच्या असतात आणि त्या सगळ्या सेवा आपल्याला गुप्त ठेवायच्या असतात. कारण त्या सेवा आपण आपल्या घरातल्या अडचणी दूर होण्यासाठी तसेच आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी केलेल्या असतात. आणि या सगळ्या सेवा आपण जेव्हा करतो त्यावेळेस त्या सेवेला कोणाची नजर लागू नये, तसेच आपली जी सेवा आहे ती आपल्यापर्यंत नाही देवापर्यंतच असावी, या हेतूने आपल्याला ही सगळी सेवा गुप्त ठेवायची असते आणि जेणेकरून ती दुसऱ्याला सांगायची नसते. तर बघा, आता गुप्त नवरात्रामध्ये प्रत्येक जणांना दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करणे शक्य नसतं. आता सगळ्यांची तर इच्छा असते की दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ करावे, पारायण करावं, पण वेळ नसतो. काही ना काही कारणावरून, कोणत्या ना कोणत्या अडचणीवरून त्यांच्याकडून सेवा होत नाही. आता गेल्या नवरात्रामध्ये जर तुमच्याकडून कोणतीच सेवा झाली नसेल कुलदेवीची, तर आवर्जून या 9 दिवसामध्ये तुम्ही देवीची सेवा करावी. कारण बघा, ज्या घरामध्ये सांसारिक अडचणी असतात, तसेच प्रत्येक वेळेस काही ना काही कारणावरून ज्या घरामध्ये सततच्या कटकटी होत असतात, त्याचबरोबर बघा, माता लक्ष्मी ज्या घरामध्ये स्थिर राहत नाही किंवा नोकरी विषयीच्या समस्या आहेत किंवा संतान प्राप्तीच्या किंवा लग्न विवाह जुळण्याविषयीच्या समस्या, या सगळ्या समस्यावर निवारण किंवा या सगळ्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते आणि त्या सेवा करण्यासाठी या नवरात्रीचा जो काळ आहे तो अधिक पटीने फळ देतो आणि खूप शुभ मानला गेला आहे. म्हणून या नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा जास्तीत जास्त करायची असते. आता बघा, ज्यांच्या घरामध्ये कोणत्या म्हणजे भरपूर अशा समस्या आहेत, कोणत्या सांगता येत नाहीत इतक्या समस्या आहेत, तर अशांनी तर आवर्जून कुलदेवीची सेवा करावी. तर बघा, आता ज्यांना शक्य नाही, की म्हणजे ज्यांची इच्छा आहे, की आता मला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करायचं आहे, पण माझ्याकडून ते शक्यच होत नाही. अशांसाठी मी आज एक खूप छानशी सेवा सांगणार आहे. तर बघा, ज्यांना शक्य होत नाही, की दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करणं, तर त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे, तर या प्रभावी स्तोत्राचं पठण करावं. कारण सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण केल्याने देखील आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पाठ केल्याचं फळ प्राप्त होतं. म्हणून आवर्जून तुम्ही या 9 दिवसामध्ये सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करावं. आता बघा, सिद्धकुंजिका स्तोत्र हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे आणि या स्तोत्राने देखील तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणीचं निवारण होतं. तसंच तुमच्या घरामध्ये जर माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी जर ही सेवा करायची असेल तर तुम्ही आवर्जून संकल्पयुक्त सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करावं. त्याचबरोबर ज्यांना यश येत नाही, म्हणजे कोणत्याच कार्यामध्ये त्यांना यश येत नाही, यश प्राप्तीसाठी देखील तुम्ही संकल्पयुक्त सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करावं. माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी करावं, तसंच विवाह जुळून येण्यासाठी, नोकरी लागण्यासाठी किंवा कोणतेच प्रश्न तुमचे जर मार्गी लागत नसतील, भरपूर अशा समस्या आहेत, तर त्यावेळेस तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं संकल्पयुक्त पठण करावं. आता या नवरात्रामध्ये म्हणजे या 10 दिवसामध्ये, आता 10वा दिवस म्हणजे 15 तारीख तर होऊन गेली आहे, पण या बाकीच्या 9 दिवसामध्ये जर तुमच्या जवळ हा व्हिडिओ जेव्हा येईल, त्या क्षणाला तुम्ही सेवेला सुरुवात केली, तर तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. आता असं नाही की तुम्ही इच्छा म्हणजे संकल्पयुक्त सेवा करा आणि त्यामध्ये कष्ट काहीच करायचं नाही, फक्त सेवा करून बसायचं, असं करू नका. कारण बघा, ज्यावेळेस आपण सेवा करतो त्याचबरोबर आपल्याला आपल्या कष्टाची देखील साथ लागते. म्हणून आपल्याला कष्ट करून ही सेवा करायची असते. कारण तुमचं जे कष्ट आहे तर त्या कष्टाला फळ देण्याचं काम आपली ही सेवा करत असते. म्हणून सेवेसोबत आपल्याला कष्ट देखील करायचं आहे, की असं होणार नाही की फक्त सेवाच करायची आणि घरामध्ये बसायचं. आता बघा, भरपूर जणांना असं देखील वाटतं, म्हणून मी तुम्हाला सांगते आहे, की ज्यांना असं वाटत आहे, की आता सेवा करायचं आणि घरामध्येच बसायचं मग आपली इच्छा पूर्ण होणार, तर असा गैरसमज बाळगू नका. असं कधीच होणार नाही. आपण जेव्हा सेवा करतो त्याचबरोबर आपलं कष्ट देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्या कष्टाचं फळ आपल्याला जे म्हणजे प्राप्त करून द्यायचं कार्य जे आहे तर ती आपली जी कुलदेवीची सेवा आहे तर ती करून देते. म्हणून तुम्हाला
सेवेसोबत कष्ट देखील करायचं आहे. आता बघा कोणी कोणी करावं, तर हे स्तोत्राचं पठण जे आहे ते पुरुष, मुलगी, मुलगा, त्याचबरोबर सुवासिनी स्त्री या सर्वांनी केलं तरी चालेल, याला कोणतंही बंधन नाही. आता पहिल्या दिवशी ज्या दिवशी तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे, त्या दिवशी मात्र तुम्हाला संकल्प करायचा आहे. 9 दिवसाचं करा, 5 दिवसाचं, 7 दिवसाचं करा. फक्त तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्पयुक्त सेवा केल्याने आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत, तर त्या देखील दूर होतात. त्याचबरोबर आपली जी सेवा आहे, तर त्यामध्ये देखील विघ्न येत नाही. ते निर्विघ्नपणे पूर्ण होण्यास मदत होते. म्हणून आवर्जून तुम्ही संकल्पयुक्त सेवा करावी. आता संकल्पयुक्त सेवा करताना मात्र इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, की तुमचं नाव, कुळ, गोत्र हे सांगितल्यानंतर आपल्याला हे सांगायचं आहे, की सेवा कोणती करायची आहे आणि किती दिवसाची करणार आहात, हे मात्र तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. आणि अशा पद्धतीने संकल्प केल्यानंतर मग तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. आता सेवा करताना तुम्हाला देवीची मांडणी करायची असेल, फोटो वगैरे असेल, देवीचा टाक असेल तर मांडणी करू शकता. नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी देवी आहे, म्हणजे मंदिर देवघरामध्ये ज्या ठिकाणी देवीचे फोटो आहे, मूर्ती टाक आहे, तर त्या ठिकाणी जरी बसून पठण केलं तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळी सेवा करायची आहे. आणि त्यानंतर बघा, तुम्हाला दररोज न चुकता 9 दिवसाची जर केलं, तर तुम्हाला दररोज 11 वेळेस सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे. दररोज न चुकता, आणि एका बसणीलाच, म्हणजे एकदा जर बसलो तर तुम्हाला पूर्ण 11 वेळेस पठण करूनच तुम्हाला सेवा जी आहे ती थांबवायची आहे, आणि दुसऱ्या दिवशी नंतर लगेच 11 दिवस असं पठण करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे 11-11 वेळेस सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे. आता 9 दिवस आहेत आणि 9 दिवसात केलं तरी चालेल, किंवा तुम्हाला 11 दिवसाचा जर संकल्प करायचा असेल, तर नंतर देखील तुम्ही 23 तारखेच्या नंतर देखील सेवा चालू ठेवू शकता, आणि त्यानंतर मग 11 दिवस कंप्लीट करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्राचं 11 वेळेस 11 दिवस किंवा 9 दिवस जरी पठण केलं तरी चालेल. ही संकल्पयुक्त सेवा करून बघा, आयुष्यात किती बदल घडून येईल. आणि त्याचबरोबर बघा, आता जेव्हा आपण पारायण करतो किंवा हे जे पाठ करणार आहोत, सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करणार आहोत, त्यावेळेस आपल्याला नियम पण लागू होतात. संकल्पयुक्त सेवा आहे, त्यामुळे आपल्याला कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे, मांसाहार वर्ज्य करायचं आहे, त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन देखील करायचं आहे. ब्रह्मचर्याचं पालन, कांदा लसूण आणि परान्न वर्ज्य, ह्या सगळे नियम पाळूनच आपल्याला ही सेवा करायची आहे. बघा, आता तुम्हाला पाळणं होत असेल तर करू शकता, नाही पाळणं होत असेल तर मग तुमची इच्छा. आता तुम्हाला पाळायचं असेल पाळू शकता, नाही पाळलं तरी चालेल. आता तुमच्या इच्छेनुसार. फक्त सेवा जी आहे ती अति प्रभावी सेवा आहे, आणि या सेवेने खरंच बदल घडून येतात. आणि जेव्हा ही संकल्पयुक्त सेवा करतो, त्यावेळेस मात्र आपल्याला नियम पाळायचेच असतात. मग ती कोणती का सेवा असे ना, कारण ते आपल्यालाच बरं नाही वाटत. जेव्हा आपणच आपलं मन आणि अंतःकरण शुद्ध असतं, तेव्हाच आपलं मन देखील सेवेमध्ये लागलेलं असतं. म्हणून सेवा करताना, कधीही सेवा कोणतीही करू आपण, त्यावेळेस मात्र आपल्याला नियमाचं पालन करूनच सेवा करायची असते. तर हे सगळे नियमाचं पालन करून तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करू शकता, आणि या 9 दिवसामध्ये तुमची जे काही इच्छा आहेत तर त्या नक्की पूर्ण होतील, आणि त्याचे अनुभव देखील तुम्हाला नक्की मिळतील. म्हणून आवर्जून तुम्हाला जर या 9 दिवसामध्ये, म्हणजे या गुप्त नवरात्रामध्ये जर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं जर पारायण होत नसेल, तर आवर्जून तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करावं. आणि ही सेवा देखील तितकीच प्रभावी सेवा आहे, जितकं की दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं आपण पारायण करतो. त्याचबरोबर बघा, या नवरात्रामध्ये जर तुम्हाला श्रीयंत्राची जर स्थापना करायची असेल, तर तुम्ही श्रीयंत्र नवीन आणून तुम्ही त्याची स्थापना देखील करू शकता. आणि हे सगळं जर तुम्हाला शक्य असेल, तर तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं देखील पारायण करू शकता. ही सगळी सेवा करा तुम्ही, कारण गुप्त नवरात्रामध्ये जी काही सेवा करतो, तर त्याचं फळ आपल्याला भेटतं. आणि हे मात्र लक्षात ठेवा, की ही सेवा केल्याला आपल्याला कोणालाच सांगायचं नसतं. ही सेवा आपल्याला गुप्त ठेवायची असते. म्हणून या गुप्त नवरात्रामध्ये जी काही सेवा करत आहोत, तर त्याचं फळ आपल्याला अधिक प्राप्त होतं. म्हणून आवर्जून तुम्हाला कोणतीच जर सेवा शक्य नसेल, तर दुर्गा सप्तशती सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण आवर्जून करावं, संकल्पयुक्त सेवा करा, आणि अनुभव नक्की अनुभवा. त्याचबरोबर बघा, आता ही सगळी सेवा झाल्यानंतर मग मात्र आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं जर पारायण करायचं असेल किंवा पठण करायचं असेल, तर ते देखील तुम्ही 41-51 दिवसाचं संकल्पयुक्त सेवा करू शकता. आता या नवरात्रामध्येच करून बसू नका, नंतर पण तुम्ही अशीच सेवा चालू ठेवा. कारण बघा, म्हणजे ज्यांच्या घरामध्ये भरपूर समस्या आहेत, अडचणी आहेत, तर अशांनी कुलदेवीची, म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा केल्याने त्या अडचणीचं निवारण होतं. आता जर तुम्हाला जर पारायण करणं जर शक्य होत नसेल, तर दररोज तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथातलं, जसं आपण नित्यसेवा करतो त्या पद्धतीने 1-1 अध्यायाचं पठण केलं तरी चालेल, किंवा 2-2 अध्यायाचं जरी पठण केलं तरी चालेल. अशा पद्धतीने दररोज तुमच्याकडून कुलदेवीची सेवा होऊन जाईल. म्हणून आवर्जून तुम्ही या नवरात्राच्या नंतर देखील दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे दररोज 1-1 अध्याय पठण केले तरी चालेल. आणि त्याचबरोबर या नवरात्रामध्ये मात्र सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करायला, संकल्पयुक्त पाठ करायला विसरू नका, आणि हे अनुष्ठान करून तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे ते पूर्ण करू शकता.
तर इतकीच माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच माहितीसोबत आणि अशाच छान-छान सेवेसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.